त्याचं स्मरण होते, जे काही आपलं ऐकलंच नसते ते ऐकायला मिळते जेव्हा देशना श्रवण करतो. जे काही आपल्या मनामध्ये शंका कुशंका असतात, कधी आपण अर्धवट ऐकलेलं असते है ना, कधी कधी ऐकून न ऐकल्यासारखं झालेलं असते, तो काही आपला बघण्याचा दृष्टिकोन आहे तो काय होतो, क्लिअर होतो, सरळपणे समजते की नेमका विषय काय होता आणि विषय आपण काय घेतो. आणि चौथी जी गोष्ट आहे, जे 4 लाभ होतात देशना ऐकण्याचे, पुन्हा पुन्हा ऐकायला पाहिजे. काही काही लोकांना वाटते काय बोरिंग आहे, रोज 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 5 दिवस झाले ऐकलं, अरे जी आज आम्हाला सुट्टी द्या. काल सुट्टी होती तुम्हाला मला वाटते नियोजन करण्यासाठी, मात्र आज जेवण सगळ्या गोष्टी वेळेवर करून तुम्ही सगळेजण इथं आले. कशासाठी? तर हे धम्माची भूक आहे, हे अध्यात्म आहे. भौतिक भूक जी आहे, भाकरीची भूक तुमची कधीही पूर्ण होऊ शकते. आज बाबासाहेबाच्या पुण्याने तुम्हाला कशाचीच कमी नाही. जेव्हा म्हटलं तेव्हा करायचा कटाळा आला तर हॉटेल आहेच है ना. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला विकत मिळू शकतात, मात्र हे विकत नाही, हे दररोज भेटत नाही. दररोज मिळतं का? हे नाही मिळत. दररोज आर्यजी तुम्हाला उपस्थित मिळतील का? नागपूरहून आर्यजी बोलवायचं म्हटल्याच्या नंतर आम्ही घरीच बोलू. घरी बोलवायचं म्हटल्याच्या नंतर काहीतरी नियोजन लागते की नाही? लागते. आणि तुम्ही फोन केल्याच्या नंतर आर्यजी येतील याचं काय शाश्वती नाही. म्हणून आर्यजीच्या मुळे इथपर्यंत संघ आला आणि संघाच्या मार्फत आपल्याला काय मिळत आहे? धम्मज्ञान मिळत आहे. म्हणून भौतिक भुकेला बाजूला ठेवून आपण अध्यात्माचं जे काही अमृत आहे, ज्ञान अमृत आहे, याचं प्राशन आज या ठिकाणी करत आहात. तसं 5 दिवसापासून तुम्ही याचं प्राशन केलेलं आहे खूप चांगल्या प्रकारे. आणि हे धम्मवर्ग, या धम्मवर्गामध्ये तुम्ही मला काल महिलांनी सांगितलं की अरे जे आम्ही खूप काही चांगलं शिकलो, आता आशा आहे की सर्वांमध्येच परिवर्तन होईल. आपण सगळेजण बदलणारे आहोत, सगळ्यांचं जीवन बदलणार आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. मात्र बदल काही होईल, केव्हा होईल बदल? जेव्हा आपण काहीतरी त्याच्यामध्ये बदल करू तेव्हा होईल. आपण कुठेतरी एक पाऊल उचलू तेव्हा होईल. आपलं शरीर बदलत चाललं, आपलं राहणीमान बदललं, खाणं बदललं, विचारसरणी बदलण्यासाठी काय गरजेचं आहे? ही धम्मदेशना गरजेची आहे. हा धम्मोपदेश ऐकणे गरजेचं आणि महत्त्वाचं आहे. टाइम छटला की टाइम संपत आले की मला आर्ट करा बरं का. या सगळ्या गोष्टी समजणं खूप महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. का की ह्या गोष्टी आपल्याला रोज रोज पुन्हा पुन्हा मिळत नाही. जे पुण्यकर्म करणारे आहेत तुम्ही सर्वजण, आज तुमच्या चेहऱ्यावर एक आगळं वेगळं तेज आहे. एवढं ऊन आहे मात्र तुम्हाला ऊन लागत नाहीये. का? का की धम्माचं बल आहे तुमच्यामध्ये. तुम्ही तेवढ्या श्रद्धेने, तेवढ्या शील सत्यतेने हा धम्म श्रवण करत आहात. आणि हा धम्म श्रवण करत असल्यामुळे काय तर तुम्हाला त्याचा लाभ होतोय. धम्म श्रवण करण्याचे जे लाभ तुम्हाला मी सांगितले की कधीच नाही ऐकलेलं असतं, अशा गोष्टी माहीत होतात. जे काही ऐकलेलं आहे ते आठवते की मी येथे येथे या बंदीच्या मुखातून ऐकलं होतं, येथे येथे या आर्यजीने अशी अशी देशना दिली होती, येथे येथे हा गोष्टी मी काय केल्या होत्या? श्रवण केल्या होत्या. म्हणजे काय तर तुम्हाला तुमच्या विचारांची पुनरावृत्ती करण्याची ही चालना मिळते. हे कोणामुळे मिळते? तुमच्यामुळेच मिळते. इथे तुम्ही आलेच नाही, तुम्ही ऐकलंच नाही, आम्ही कोणाला सांगायचं? या खांबांना सांगायचं, मंडपाला सांगायचं का? नाही. तुम्ही आले, तुम्ही तुमच्या सुखाचे करता आहात आणि तुम्हीच तुमच्या दुःखाचे करता आहात. आज आर्यजींनी तुम्हाला खूप छान प्रकारे शील सांगितले, कसं शीलवान व्यक्तीचं जीवन श्रेष्ठ आहे, कशा प्रकारे ते शील आचरणात आणून आपल्या जीवनामध्ये श्रेष्ठ ठरतात. मग आपल्याला काय गरजेचं आहे? फक्त पंचशीलच पालन करायचं आहे. बाकीच्या 5 शीलापर्यंत अजून पोचायला वेळ आहे. पोहोचू म्हणा आर्याची, पण अजून वेळ आहे थोडा. हे तर 5 परिपक्व करू द्या. जेव्हा तुम्ही हे 5 परिपक्व करता तेव्हा तुम्हाला एक आगळा वेगळा आनंद मिळतो, एक आगळा वेगळा आनंद मिळतो. आणि याच्यातूनच तुम्ही काय करता तर पुण्यकर्माची सुरुवात करता. श्रद्धा आहे, श्रद्धा आहे म्हणून इथपर्यंत आलं. मनाच्या अनेक वादळांना दूर करून, मनामध्ये येणाऱ्या अनेक विचारांना दूर करून, जाऊ दे अजून महिला आल्याच नसतील. 8:30 म्हणजे 8:30ला कुठं रॅली निघते का? आपले कार्यक्रम कुठं वेळेवर होतात का? मात्र 8:30 म्हणजे 8:30लाच रॅली निघाली की नाही? इकडेही 1 मिनिट नाही, 2 मिनिटं इकडे तिकडे नाही. आपल्या मनामध्ये मानस असतो की नाही आपला कार्यक्रम कधी वेळेवर होत नाही. मात्र इथं तसं होत नाही. यवतमाळला आम्ही सकाळी आर्यजींनी 6:30चा टायमिंग दिला होता. वर्षावास समाप्तीचा कार्यक्रम होता.
तर त्यावेळेस 6:30 वाजता कारंजाच्या मला बरोबर 6:15ला यवतमाळमध्ये टच झाला. इथून यवतमाळला जायला किती वेळ लागते मला माहीत नाही, मात्र बरोबर वेळ, का की आर्याजीचा कार्यक्रम वेळेवर होता. कोणामुळे झाला? तुमच्याचमुळे झालं. सक्रिय कोण आहे? तुम्हीच आहात. पुण्य कोण करते? तुम्हीच करता. आणि फळ कुणाला मिळते? तुम्हालाच मिळते. आम्ही फक्त बोलतो, आम्ही सांगतो, सांगितल्याच्या नंतर ऐकणं, ऐकल्याच्या नंतर आचरण करणं, आणि तेही वेळेला, धम्माला, शीलाला, सदाचरणाला, सर्व गोष्टीला काय करून, या सर्व गोष्टीमध्ये कटिबद्ध राहून आज तुम्ही पुण्यकर्म केलेलं आहे. जसं भगवान बुद्ध म्हणतात की जे पुण्यकर्म करणारे काय, तर पुण्य करणारा व्यक्ती येथे आणि परलोकामध्ये, ही लोकामध्ये आणि परलोकामध्ये काय असतो? आनंदी असतो. इध नंदती पेच्च नंदती कथ पुण्या उभयत्त नंदती कथम मे पुण्यती भियो नंदती सुगतिंगतो. म्हणजे जो पुण्यकर्म करणारा आहे तो येथे आणि परलोकामध्ये आनंदात राहतोच, त्याचबरोबर तो जिवंतपणे तर सुखी राहतोच, त्यानंतर तो मेल्याच्या नंतरही त्याची सुगती प्राप्त होते. आज आपल्याला बरीचशी उदाहरणं ऐकायला मिळतात बाकीच्या उपासकांची, किंवा आपलंही नाव कुठंतरी आलं पाहिजे म्हणून आपण इथे आलेला आहात. नाव आलं पाहिजे, मला बोलवलं पाहिजे, माझं नाव घेतलं पाहिजे, माझी वाहवाह झाली पाहिजे, वाटते की नाही? वाटायलाही पाहिजे, जोश असला पाहिजे, स्पर्धा असली पाहिजे. कशासाठी? याने एवढं शिलाचं पालन केलं, एवढं पुण्यकर्म केलं, मी त्याच्याही पेक्षा जास्त करेन. मात्र नावासाठी नाही. पुण्य ही तुमची जमा बाकी आहे आणि याचं व्याज तुम्हाला दररोज मिळतं. दररोज तुम्ही बँकेमध्ये पैसे टाकले ना, त्याचं तरी तुम्हाला काहीतरी पर्सेंटनुसार मिळतं, मात्र याचं पर्सेंट नाही, अगणित आहे, अनलिमिटेड आहे. याला कोणतंही माप नाही. हे तुमच्याकडून कोणी चोरून नेऊ शकत नाही. याची कुठलीच भौतिक हानी होऊ शकत नाही. हे सडू शकत नाही, पडू शकत नाही. याला कुठल्याच प्रकारची हानी नाही. कशाला? तुमच्या पुण्यकर्माला. जे आपण पुण्यकर्म करतो, तुम्ही म्हणा किंवा आम्ही म्हणा, आमच्या चालनेतून संघाच्या, जसं की अय्याजीने तुम्हाला प्रेरणा दिली की आपण हे 5 दिवसाचे धम्मवर्ग राबवले पाहिजे, यामध्ये तुम्ही भाग घेतला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागलं? मोटिवेट करावं लागलं, प्रेरणा द्यावी लागली की अशा प्रकारे हे तुमच्यासाठी लाभदायक, अशा प्रकारे तुमच्या जीवनामध्ये याच्याद्वारे सुखप्राप्ती होऊ शकते. आणि मनुष्य काय करत असतो? वारंवार आपले सुख शोधत असतो. कुठे? भौतिक गोष्टीमध्ये. चांगला ड्रेस, चांगली साडी, चांगले कपडे, चांगले दागिने, चांगला मेकअप, है ना, याच्यामध्ये काय करतो? तर सुख शोधत असतो. मात्र सुख याच्यामध्ये आहे का? याच्यामध्ये नाही. हे नश्वर आहे, हे नश्वर आहे, अनित्य आहे, हे नाश पावणार आहे. कितीही रूप चांगलं असलं तर आज आहे, उद्या नाही. आम्हाला सगळ्यांना माहिती आहे आर्यजी, मात्र मन काही मान्य करत नाही. तुम्ही सगळं सांगा, आता आम्ही ऐकतो, मात्र घरी गेल्याच्या नंतर आम्हाला तर थोडं चांगलं चांगलं राहावंच लागेल, 4 लोकांमध्ये राहावं लागते. मान्य करतो, करता की नाही? मान्य सध्या मान्य करता, मात्र घरी गेल्याच्या नंतर मान्य करता का हे मला सांगा. घरी गेल्याच्या नंतर इथं मान्य केलं, हे सुद्धा तुमचं पुण्य आहे. इथे जरी तुम्हाला ही गोष्ट समजली, या क्षणापुरती का होईना, जर तुमच्या चित्तामध्ये हा वैराग्याचा भाव निर्माण झाला की सगळ्या गोष्टी नश्वर आहेत, मग कशासाठी माझं माझं कबाड वज? कशासाठी? मात्र माना सन्मानासाठी. मला मान भेटला पाहिजे, माझं नाव झालं पाहिजे, मला मोठं म्हणलं पाहिजे. हे कशासाठी आहे? तर हे मानसाचे विकार आहे. तुम्ही एकट्या कोणामध्ये नाही, एकट्या कारंजा गावाचा प्रश्न नाही, एकट्या किंवा जिल्ह्याचा प्रश्न नाही, हा संपूर्ण जगामध्ये वास्तव्य करणाऱ्या सत्वाचा, यानी की मनुष्य सत्वाचा, मनुष्य जीवाचा जे काही मानव आहे, माणसाचा स्वभावच असा आहे. आणि या स्वभावाला बदलण्यासाठी धम्म आहे. धम्म शिकवतो माणसाला नीती, जी आपल्यामध्ये असली पाहिजे, नीतिमत्ता, समता आपण शिकतो, जे मुदिता आपण शिकतो, मैत्री आपण शिकतो. मग आपल्यामध्ये मैत्री किती आहे? पहिले तर स्वतःप्रती मैत्री असली पाहिजे. आपण स्वतःवर प्रेम केलं पाहिजे की मी माझ्या स्वतःचं संरक्षण स्वतः करेन, इतरांच्या कृपेने नाही. बाबासाहेब म्हणतात ना, आत्मोद्धार दुसऱ्याच्या कृपेने होत नसतो, आपला उद्धार आपल्यालाच करावा लागतो. भूक लागली तर दवडी तुमच्या जवळ येत नाही, तुम्हाला दवडी जवळ जावं लागतं. मग पहिले स्वतःवर प्रेम करा, त्याच्यानंतर
इतरांवर प्रेम करा, इतरांच्या प्रती मैत्री ठेवा आणि जीवनामध्ये पुण्याचा संचय करा, का की पुण्य ही माणसाच्या जीवनाची जमा बाकी आहे। या ठिकाणी तुम्हा सर्वांना पुण्य कुशल संपादन करण्यासाठी मोठं दीर्घायुष्य लाभो, लाभलेलं आयुष्य हे सुख समाधान व आरोग्य संपन्न असो अशी भगवंत चरणी याचना तुम्हा सर्वांच्या वरती पुन्हा पुन्हा मैत्री करते, खूप खूप मंगल कामना करते, तुम्हा सर्वांचं अभिनंदन करते की इतका छान इतका सुंदर कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी आयोजित केला, कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि यशस्वीरित्या पार पाडला। असं सहकार्य आर्यजीला संघाला वारंवार करत राहा, का की तुमच्याच पुण्यबलाने संघाचं बळ वाढतं। आम्ही तुम्हाला सांगू शकतो, तुम्ही ऐकलं नाही तर आम्ही येणार का पुन्हा? काही गरज नाही म्हणून येत नाही शिक्षक कॉलनीत, पण आता आम्ही म्हणू की येऊ आम्ही शिक्षक कॉलनीत, का की शिक्षक कॉलनीमध्ये लोक खूप पुण्यवान आहेत, श्रद्धावान आहेत। ही पुण्य ही श्रद्धा अशीच वाढत राहो। संघाने मला येथे बोलण्यासाठी अनुमती दिली, आर्याजीने वेळात वेळ काढून मला इथं वेळ दिला, त्याबद्दल पुन्हा एकदा आर्याजीला वंदन करते। मलाही घाई आहे जायची तुमच्यापेक्षा, आणि या ठिकाणी थांबते। सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सभ्ये सत्ता सुखी होंतु, सभ्ये सत्ता सुखी होंतु, सभ्ये सत्ता सुखी होंतु। काय झालं? दीपालीताई शिरसाट आणि सविताताई सोनोने हे आर्यजींना रूपनंद आर्यजींना चिवरदान करतील। थोड़ा फास्ट करा। सोबत अपर्णादेवी भगत चिवरदान करतील। नियोजित जी ठरल्यापर्यंत पटापट तयारी करा उपासिकांनी। विद्याजी यांना पण चिवरदान सोबतच तिघींना देऊन द्या, एका वेळेस फोटो निघतात तिघीचे। थोडं मागं सरका, हात लावा फक्त। थांबा भंतीजी, भंती आप हात लगे संगस देव पूजेम इदं मे पुण्यां आसवक्षया वहं होतु, इदं मे पुण्यता होन्तु गच्छतु देवतागता सभ्ये बुद्धा बलवत्ता पच्चैकानं च यं बलं अरहंतानं च तेजेन रक्षं बन्धामि सर्वस्य सुखी हो दुःखमुक्तो दीर्घायुष्य। उपास साधु साधु सा भगवंतांनी आपल्या जीवनामध्ये 10 म्हणजे उच्च कोटीचं जीवन जगत असताना ते आपण पारमिता पूर्ण करत आहे। तर इथे आपल्याला प्रॅक्टिकली पाहण्यास मिळत आहे, तर ते इथे मी सांगण्याचा शॉर्टकटमध्ये प्रयत्न करते, कारण 10 पारमिता सांगत असताना एक एक पारमी जर सांगत असेल तर त्याला खूप असा वेळ लागत असतो, पण आपल्याकडे खूप विद्वान भिक्खू आणि भिक्खुनी संघ इथे निर्माण झालेले आहेत, तर त्यांच्यामुळे जास्त वेळ न घेता शॉर्टकटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते। 10 पारमिता, 10 उपपारमिता, 10 उपपारमिता, 10 परमत्त पारमिता, अशा ह्या 30 पारमिता आहेत। पण आपण त्यांच्यामधल्या मुख्य पारमिता थोडक्यात समजून घेऊया। इतिपिसो भगवान, इतिपिसो भगवान, इतिपिसो भगवान, मेत्ता पारमी संपन्नो, मेत्ता उपपारमी संपन्नो, मेत्ता परमत पारमी संपन्नो, इतिपिसो भगवान, करुणा पारमी संपन्नो, करुणा उपपारमी संपन्नो, करुणा परमत पारमी संपन्नो, इतिपिसो भगवान, अधिष्ठान पारमी संपन्नो, अधिष्ठान उपपारमी
बाकीच्या माता भगिनींनी बसून घ्या, बसा. खंती पारमी संपन्नो, खंती उपपारमी संपन्नो, खंती परमात्त पारमी संपन्नो, इति पिसो भगवान वीर्य पारमी संपन्नो, वीर्य उपपारमी संपन्नो, वीर्य परमात्त पारमी संपन्नो, इति पिसो भगवान उपेक्षा पारमी संपन्नो, उपेक्षा उपपारमी संपन्नो, उपेक्षा परमात्त पारमी संपन्नो, इति पिसो भगवान नेखम पारमी संपन्नो, नेखम उपपारमी संपन्नो, नेखम परमात्त पारमी संपन्नो, इति पिसो भगवान शील पारमी संपन्नो, शील उपपारमी संपन्नो, शील परमात्त पारमी संपन्नो, इति पिसो भगवान दान पारमी संपन्नो, दान उपपारमी संपन्नो, दान परमात्त पारमी संपन्नो, इति पिसो भगवान, इति पिसो भगवान, इति पिसो भगवान. साधु साधु सा अशा ह्या 10 पारमिता उच्च कोटीचं जीवन जगत असताना, आपल्याला पुण्य अर्जित करत असताना हे पारमिता आपल्याला पूर्ण करता येत असते. तर जसं तुम्ही आपले जे मार्गदर्शक आहे, आदर्श आयाजी, त्यांच्या महान त्यागाला त्यांनी खूप त्यांच्या बद्दल कितीही बोललं तरी कमीच आहे. माझं जे चिवर आहे, मी त्यांच्याच प्रेरणेने मी प्रवचित झाली आणि त्यांचा खूप महान असा त्याग आहे. त्यांच्या त्यागाला मी पुण्याचं अभिवादन करते आणि स्वागत करते. इथं मी शॉर्टकटमध्ये 10 पारमिता सांगण्याचा प्रयत्न केला. मैत्री पारमिता ही सर्वात महत्त्वाची आहे. आपल्याकडे कितीही अभ्यास असला आणि आपल्या मनामध्ये कोणाही बद्दल जर मैत्रीचा व्यवहार आपण करत नसू तर मग आपल्या विद्वत्तेला काहीही अर्थ उरत नाही. कारण बाबासाहेबांनी या इंडियामध्ये, या भारत देशामध्ये असं एवढं सुंदर असं संविधान लिहून तुम्हाला ही कशी या पडद्याला झालर लावलेली आहे, खूप सुंदर अशी झालर. तर आयाजीने हे जसं लाडाचं कारंजा आहे तसंच आयाजी आमच्या लाडाच्या या देशाच्या आहे असं म्हणायला काही हरकत नाही. या इंडियामध्ये तर आहेच लाडाच्या आणि अदर कंट्रीमध्ये सुद्धा त्या लाडाच्याच आहे. खूप त्या विद्वान आहेत. त्यांच्यासमोर म्हणजे कितीही सांगलं तरी कमीच आहे. तर त्यांच्यामुळं आम्ही इथे सांगत आहोत. तर जसं तुम्ही झालर लावली तसं बाबासाहेबांनी हे 10 पारमिता पूर्ण करून या इंडिया देशाला एक सुंदर असं झालर लावलेली आहे. या 10 पारमिता पूर्ण केलेल्या आहे आणि संविधान आपल्याला, ज्यांच्यामुळे तुम्ही हे सुंदर फूल असं कमळाचं आणि सफेद फुलं तुम्ही अर्पण केलेलं आहे. तर खूप सुंदर असं वातावरण इथे निर्माण झालेलं आहे. तर पूर्ण 10 पारमिता, मेत्ता पारमी आणि करुणा पारमी आपल्या मनामध्ये करुणा पण असली पाहिजे. अधिष्ठान, आज दिवसभर एवढ्या कडक वातावरणामध्ये तुम्ही एवढं अधिष्ठान केलेलं आहे
का एकच काम करत आहे तुम्ही, धम्म आणि धम्म श्रवण करत आहे तुम्ही. नंतर आहे खंती. खंती म्हणजे शांत, ही पाली भाषा आहे भगवंताची. खंती म्हणजे शांत चित्ताने तुम्ही ऐकत आहे. आणि पय्या पारमी, पय्या म्हणजे तुमच्याकडे प्रज्ञा आहे. भगवान म्हणतात शील, समाधी आणि प्रज्ञा, ह्या 3 गोष्टी ज्यांच्यामध्ये असते तेच धम्माचं श्रवण करत असते. तर आज हा धम्माचा रस तुम्ही श्रवण करत आहे, खूप महान पुण्य असं अर्जित करत आहे. खूप महान संधी तुमच्या जीवनामध्ये आयाजींनी आणून दिलेली आहे. आणि नंतर आहे उपेक्षा. उपेक्षा म्हणजे आपल्या मनामध्ये कोणत्याही गोष्टीची आवड निवड न ठेवता तुम्ही एक आणि एकच काम करत आहे. नेख, नेख म्हणजे दुसरे कोणतेही कर्म न करता तुम्ही कुशल कर्म अर्जित करत आहे. नंतर आहे शील. शील, तुम्ही शीलवान, खूप शीलवान आहे आणि श्रद्धावान आहे, म्हणूनच तुम्ही इथे धम्म श्रवण करत आहे. नंतर आहे दान. किती छान! दान म्हणजे या बुद्ध शासनामध्ये दानाशिवाय हे बुद्ध शासन चालते का? तर खूप सुंदर असं आयोजन केलेलं आहे तुम्ही. आयाजींना खूप खूप शुभेच्छा देते मी त्यांच्या महान त्यागाला. त्यांचं नाव तर आहेच, पण नावाला शोभण्यासारखं त्यांचं कर्म पण खूप श्रेष्ठ आहे. तर त्यांच्या प्रति मी खूप कोटी कोटी सदिच्छा व्यक्त करतो आणि खूप त्रिवार वंदन करते काया वाचा मनाने त्यांना. खूप त्यांच्या हातून या इंडियामध्ये तर काय पण बाहेर देशामध्ये सुद्धा त्यांच्या हातून खूप कुशल कर्म घडो आणि खूप तुम्हाला धम्माचा लाभ हो. तुम्ही आयु, वर्ण, सुख, बल प्राप्त हो. तुम्हाला सर्व दुःख, भय, रोग मुक्त हो. सदैव तुमच्या हातून अशी पुण्यकर्म घडो अशी मंगलकामना व्यक्त करते. भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता सब बुद्धानुधम्मानुसंगानुभावेन सदा सोती भवन्तु ते, सदा सोती भवन्तु ते, सदा सोती भवन्तु ते. साधु साधु साधु. मंगल हो, सबका मंगल, सबका. गाडाबिडा चेन्नई पारमितारेजी चांगली कधी कधी खटकतेही, चांगल्या प्रकारे खटकते. आणि याचे उदाहरण म्हणजे इतक्या वर्षानंतर कारंजामध्ये वास्तव्य करत असताना या कारंजामध्ये संघदानाविषयी खूप अतिशय जाणीवपूर्वकतेनं हे आयोजन केलेलं आहे मी. तर एक आयोजन खूप असतं सुद्धा कधी कधी, पण मी त्याला घाबरत नाही. राहतो व्यक्ती कुठं हे महत्त्वाचं नाही. मला एवढं म्हणायचं आहे की व्यक्ती राहतो कुठल्या ठिकाणी हे महत्त्वाचं नाही, पण ज्या ठिकाणी तो राहतो आहे समाजाशी किती एकनिष्ठ आहे आणि समाजाचं काम कसं करतो हे महत्त्वाचं आहे. राहण्यासाठी शेवटी 3.5 हाताचीच जागा पाहिजे आणि राहण्यासाठी शेवटी 3.5 हाताची जागा हे पाहिजे. माणसाकडे राहण्यासाठी तो बंगला आहे की निवास आहे की कुठे आहे की झोपडी आहे याला बुद्ध शास्त्र शिकवत नाही. बुद्धाच्या भिक्खू आणि भिक्खुनीसाठी. पण ज्या ठिकाणी राहतो तो समाजाशी एकनिष्ठ आणि प्रामाणिकपणे राहून किती काम करतो याला महत्त्व आहे. आणि म्हणून मी काही घाबरली नाही आणि घाबरणार नाही. तर असो, तर म्हणून मग लाडाचं काही म्हणू नका मला. मी लाडाची नाही, कारण तर लाडाचं आहे पण मी लाडाची नाही. तर अशा प्रकारे धन्यवाद देते मी त्यांना, कारण मी सावधान झाले की लोक असा सुद्धा विचारच करत आहेत की मृत्यूच्या नंतर काय होतील, नाही का. तर एक प्रकारे आतापर्यंतचं सत्र मी सांभाळलेलं आहे, परंतु आता जे म्हटलं जातं विनयानुसार काही गोष्टी आपण करत असतो आणि विनय मी कधी सोडत नाही. धर्म आणि विनय किती सोडत नाही. आणि म्हणून धर्म आणि विनयानुसार पूजनीय आतापर्यंत स्वागत जे काही असेल नसेल ती मी सगळ्या प्रकारे एक रिस्पॉन्सिबिलिटी आणि लोकांच्या प्रवाहाला शांत करण्यासाठी म्हणून सगळ्या सांभाळलं. पण आताच्या देशाचे सत्र आहे, कारण भिक्खू संघाचं सत्र आहे आणि भिक्खू संघाचं सत्र म्हटलं विनयानुसार गौरवात्मक वंदने सगळ्या गोष्टी धर्म आणि विनय माहीत असून मी ती चूक कधी करणार नाही. म्हणून आता 4 वाजेपर्यंत, कारण मी काही यांना म्हणणार नाही की आता बस झालं थांबा, आहे की नाही. म्हणून पूज्यने भिक्खू संघांना अशी विनंती करते की 4 वाजेपर्यंत दक्षिणा द्यायची आहे आपल्याला. आणि 4 वाजेपर्यंत दक्षिणा देत असताना तुम्ही 4 जण आहे. आता तुम्हीच विचार करा आणि 4 वाजेपर्यंत लोकांना दक्षिणा द्या आणि 4 वाजता फक्त मला माईक सोपा माझ्याकडं. म्हणून पूज्यने भिक्खू संघांना विनंती करते त्यांनी आपल्या दक्षिणेला सुरुवात करावी. त्यावेळेस मला वाटतं त्यांनी तुम्हाला पहिली दीक्षा दिली होती आहे ना. तर त्यावेळेस भंतेजी काही वेळ काश्यप भंतेजींच्या सानिध्यात राहिले
आणि नंतर मग भंतेजी डायरेक्टली ताडोबामध्ये गेले, ज्ञानज्योती महाथिरू यांच्या संघामध्ये, तिकड्या भिक्खू संघात. तिथेही मस्त ध्यान भावनेचा अभ्यास केला, धम्माचा अभ्यास केला. आणि पुन्हा एकदा या परिसरामध्ये त्यांनी उपासक उपासिकेनी त्यांना मला वाटते 2 एकर ना 1.5 एकर त्यांना जमीन दान दिली बौद्ध धर्माच्या प्रचार प्रसारासाठी. तेव्हा तिथे राहून ते आता पूर्ण प्रचार तर करतीलच. पुन्हा एकदा त्यांना विनंती करतो की त्यांनी आपली धम्मदेशना द्यावी. जोधपूरला देखील मी शिंगाणी या परिवारातील एका भगिनीचं लग्न होतं त्यावेळेस 2013-14. त्यावेळेस ते सोबत होते आमच्या राजपरिवारातल्या मुलीचं लग्न. त्यावेळेस जे भंतेजी खेड्यातले होते ते बोलले मग आम्हाला नाश्ता गेष्टा काही करणार नाही आम्ही, नाही का, काळी चाय प्या नाही तर निंबू पाणी प्या. मग बाकीचे बसले बिचारे अनम पप्पू डे टप्पू करत. आता जे खाणारे होते ते खात बसले बिचारे. पण विजय बोधी मात्र मी पाणीच पितो म्हणे भंतेजी. म्हटलं पाणी प्या, काय हरकत नाही. शिलामध्ये चांगले आहेत आणि आचरणशील भिक्खू आहेत. या परिसरात ते नव्याने काम करतायत. तेव्हा त्यांना विनंती करेल आपल्या सर्वांच्या वतीने की उपस्थित सर्वांना धम्मदेशना सुनंतो सगमो खदं धम्म महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध भगवंतांचा सुआख्यात असलेला असा हा सद्धम्म आणि 21व्या शतकातील एक महान लेखक बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा प्रथमतः वंदन करतो. आदरणीय भिक्खू संघाला सुद्धा वंदन करतो, अभिवादन करतो. जे काही जेतवनामध्ये भगवान बुद्ध असताना, भिक्षू संघ असताना जो ब्राह्मण भगवान बुद्ध त्याला जाणता की उद्या तो ब्राह्मण जेतवनात येणार आहे, दान देण्यासाठी येणार. जेतवनात आला भगवंतांनी ठरलेल्या वेळेवरच आणि भगवंताकडे आला. भगवंतांना म्हणाला, भगवान भगवान मुझे बुद्ध दिखता है,
मुझे संघ भी दिखता है, सारा संघ भिक्षु संघ जिधर उधर बैठा है, लेकिन भगवान मुझे धम्म नहीं दिखाई देता. वो कहाँ है? त्या ब्राह्मणाला धम्म दिसत नाही. तो कुठं आहे? कारंजात आहे की अकोल्यात आहे की मुंबईत आहे की दिल्लीत आहे, त्याला धम्म दिसत नाही. तर तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात, अरे ब्राह्मणा जा, तो तिथे आनंद भंतेजी बसून आहे, त्याच्यामध्ये धम्म आहे. आनंद भंतेजी जवळ जातात, आपल्यामध्ये धम्म आहे, तर ते कुठं आहे? तेव्हा आनंद भंतेजी त्याला सारीपुत्त भंतेजीकडे पाठवतात. सारीपुत्त भंतेजीकडे जातात आणि ही जी खुर्ची बनून आहे कशाची असेल? भंते भगवान असेल, सागाच्या लाकडाची असू शकेल. तर तेव्हा केळीच्या पानाची खुर्ची बनेल का? तर तो म्हणतो नाही, केळीच्या पानाची खुर्ची बनणार नाही. तेव्हा सारीपुत्त त्याला भगवान बुद्धाजवळ पाठवतात. भगवान बुद्धाजवळ पाठवतात. भगवान बुद्ध त्याच्या दानाचा स्वीकार करतात आणि क्षणात ब्राह्मण सकुदागामी फळाला प्राप्त होतो. आता म्हणेल काय तो की भगवान मला बुद्ध दिसते, मला धम्म दिसत नाही आणि संघ दिसते. आता हा विषय त्याच्यापासून मिटला. आता तो भगवान बुद्धाला असा म्हणणार नाही की मला धम्म दिसत नाही. सकुदागामी फळाला प्राप्त झाला. आता काय झाला? जाणकार झाला. कशा विषयाचा जाणकार झाला? भगवंतांनी शोधून काढलेला हा रस्ता, हा मार्ग, त्या रस्त्याविषयी तो काय झाला? जाणकार बनला. आणि त्याला कळून आलं, मला आता 2 वेळा मृत्यू आहे. एक मनुष्य लोकातला मृत्यू आणि दुसरा तो त्याच्या मनाचा मालक आहे. ब्राह्मण त्याच्या मनाचा, स्वतःच्या मनाचा तो स्वतः मालक झाला. तो आता गुलाम राहिला नाही. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतःच्या मनाचे बाबासाहेब हे मालक होते. तर तसा तोही मालक झाला. मालक झाला, त्याला कळून आलं 2 वेळा मृत्यू आहे. आणि मग पहिला मृत्यू तर त्याचा मनुष्य लोकातला. आता घाबरण्याचं कारण उरलं का? नाही. तो जाणकार झाला. 7-8 कोटी वर्षाचा एवढा मोठा जाणकार आहे. आपण जगतो तर ते वर्तमानामध्ये, आणि सुख प्राप्त करायचा या शरीराला, तर हे वर्तमानामध्ये सुख प्राप्त करता येते. पण त्याच्यासाठी आणखी पुढचा वर्तमान त्याला दिसून आला, अरे माझ्यासाठी आणखी एक जन्म आहे. आणि त्या जन्माचा तो मालक झाला. 7-8 कोटी वर्षाचा मालक बनला, जाणकार झाला. ज्या ठिकाणची त्याला निवड करायची आहे त्या ठिकाणचा तो जन्मग्रहण करेल. एक तर तो तुषिता देवता लोकांमध्ये जन्मग्रहण करेल, त्याचा मालक तो बनला. आपण सध्या आहो का तसे? अजून पुढचं काही माहित नाही. मागे आहो, धर्माच्या क्षेत्रामध्ये मागे पडू शकतो. तर त्यामुळे तो पुन्हा यामा देवता लोकांची निवड करेल किंवा तावंतीस देवता लोकांची निवड करेल, निम्मानरंती वसवर्ती त्यांची निवड करेल. त्याचा मालक, स्वतःच्या मनाचा स्वतः मालक. ज्या ठिकाणी त्याला उत्पन्न व्हायचं आहे त्या ठिकाणी तो उत्पन्न होईल. आणि मग जोपर्यंत जीवन व्यतीत करायचं आहे तोपर्यंत जीवन व्यतीत करेल. आणि सुख तर त्याच्या मुठीत, सुख त्याच्या मुठीत. आणि प्राण त्यागण्याचं ज्ञान, कारण प्राण त्यागण्याचं ज्ञान पाहिजे की नाही? भगवंतांनी प्राण त्यागण्याचं ज्ञान शोधून काढलं, तेही त्याला प्राप्त होईल. एवढा मोठा वर्षाचा जाणकार बनला. आणि हे जे ध्याने असतात, 8 ध्याने, वितर्क विचार प्रीती सुख एकाग्रता, वितर्क विचार प्रीती सुख एकाग्रता, कृष्णायतन ज्ञानायतन आकाश, ही जी 8 ध्याने आहेत, पहिल्या ध्यानातून 8व्या ध्यानात आणि 8व्या ध्यानातून पहिल्या ध्यानात आला की प्राण सुटला. नाहीतर हे आपल्यासारखं चांगलं आहे का? या दवाखान्यात भरती व्हा, त्या दवाखान्यात भरती व्हा, तिकडे तर वेगवेगळे हॉस्पिटल आहेत, आहे की नाही? हे तर चांगलं नाही. तर तेव्हा अशा पद्धतीने तो फार मोठा जाणकार झाला. म्हणून भगवंतांनी हा शोधून काढलेला रस्ता आहे, धम्ममार्ग आहे. धम्ममार्गावर चालतच त्याला ते जीवन व्यतीत करता आलं.
म्हणून अशा प्रकारे जेही काही वेगवेगळ्या प्रकारचे शोध लागलेले आहेत. धम्म म्हणजे काय? धम्म म्हणजे शोध. कोणता शोध? फार मोठा शोध. हा फार मोठा शोध किती वेळा लागला आतापर्यंत? सर्वात मोठा शोध लागला असेल की नाही? 28 वेळेपर्यंत हा सर्वात मोठा शोध लागला. म्हणून ती गाथा आहे आपल्याकडे 28 परीत. जसे की जो एखादा राईट बंधू असेल, हाही एक सायंटिस्ट, त्याचाही काही शोध असू शकते. जसा एखादा आईन्स्टाईन असेल, त्या आईन्स्टाईनचा एखादा काही शोध असू शकते, है की नाही? मी हा शोध लावत आहे, पण याचे परिणाम काय येणार आहे? परिणामाची मागणी करतो की नाही आपण? चांगले परिणाम येऊ दे अशी मागणी करतो. तर कुशल कर्म केले तर त्याचे परिणाम चांगले येतील, अकुशल कर्म केले तर त्याचे परिणाम तसेच येतील. तर तेव्हा अशा रीतीने आईन्स्टाईन हाही एक सायंटिस्ट, त्यांनी शोध लावला. अनेक प्रकारचे सायंटिस्ट. तो गॅलिलिओ हाही एक सायंटिस्ट, शास्त्रज्ञ. तो तर म्हणाला जनतेला की ही पृथ्वी सूर्याभोवती गोल फिरते, ही पृथ्वी सूर्याभोवती गोल फिरते. तर जनता म्हणाली नाही, हे पृथ्वी काय सूर्याभोवती गोल फिरत नाही, सूर्य फिरते. आम्ही पाहतो सकाळी इकून निघते आणि संध्याकाळी इकून डुबते. तर तेव्हा जनतेने त्याला मारझोड केली गॅलिलिओला आणि तुरुंगात डांबून दिलं. आता कोण चुकलं? आता गॅलिलिओ हा शास्त्रज्ञ हा चुकला की जनता चुकली? अशी स्थिती होऊ शकते. जसं एखाद्या मेंढराला जर पाण्यात उडी टाकली तर बाकीचे थांबतात का बरं? ते अरे बाबा हे पाणी आहे, याच्यात मरा लागल, तर त्याला तेही कळत नाही. अशी स्थिती होऊ नये. तेव्हा अशा रीतीने सर्वात मोठा जो शोध आहे, आता सर्वात मोठा शोध तर हे तर आपलं उच्च पर्यंत ज्ञानच लावणार आहे की नाही? दुसरा कोणी शोध आहे का? सर्वात मोठा शोध भगवंतांनी लावला. एका बुद्धाच्या कालखंडामध्ये सुखी होणारी जी संख्या आहे, याचं गणित मनुष्य लोकांकडे नाही. हे मनुष्य लोकांना सांगता येत नाही. याचं गणित देवता लोकांकडे नाही. देवता लोकांना हे सांगता येत नाही. सुखी होणारी संख्या सर्वात मोठी. एवढे लोक एका बुद्धाच्या कालखंडामध्ये सुखी होता. आता सध्या तर दुःखी आहोत. मागणी सुरू आहे, सुखाची मागणी सुरू आहे. सुख येऊ दे, सुख प्राप्त होऊ दे, निब्बाण येऊ दे, निब्बाण प्राप्त होऊ दे. सुखाची मागणी सुरू आहे. का सुरू आहे? दुःखी आहो म्हणून आहे ना. दुःखीच नसतो तर मग सुखाचा शोध लावायची गरज काय होती? पृथ्वीवर मनुष्य लोकांची संख्या 8.5 अब्जाच्या वर आहे, पण दुःखीच आहे. म्हणून जगामध्ये दुःख आहे. आणि याच्यावर काही एखादा शोध लावता येते काय? तर भगवंतांनी याच्यावर शोध लावला. ते 4 आर्य सत्याचा शोध लावला. जगात दुःख आहे, दुःख नसतं तर शोध लावायची गरज नव्हती. एवढा मोठा शोध. आणि एका बुद्धाच्या कालखंडामध्ये सुखी होणारी संख्या आहे. एकाच ठिकाणची नाही बरं, 7-8 कोटी वर्षाच्या अगोदर जाणकार बनले. पहा, एवढी मोठी जाणकार बनले. कारण भगवंतांचा धम्मच असा आहे. भगवंतांचा धम्म कसा आहे? तो फार क्रिटिकल आहे आणि साधारण लोक त्याला जाणू शकत नाहीत. म्हणून लवकर प्रयत्न करायचे. जीवनामध्ये जलद गती लाभली पाहिजे. लवकर स्वतःपन्न, सकुदागामी, अनागामी, बोधिसत्व, अरंत, पच्चबुद्ध अशा ह्या ज्या अवस्था आहेत, ह्या अवस्था लवकर प्राप्त करायच्या आहेत. तेव्हा आपल्याला सुखाचीच आशा करतो. तेव्हा अशा रीतीने एका बुद्धाच्या कालखंडामधली संख्या आहे. हे तर आता आपल्याला सम्यक संबुद्ध सांगणार आहेत, आहे की नाही? म्हणून आता दृढ निश्चय करायचा आहे, दृढ संकल्प करायचा आहे. वारंवार जन्म, वारंवार मृत्यू उपयोगाचा आहे का? नाही. म्हणून दृढ निश्चय करायचा आहे, दृढ संकल्प करायचा आहे. येणाऱ्या आर्य मैत्री बुद्धाच्या सानिध्यात माझा जन्म, आणि तेव्हा फार मोठी संख्या सुखी होणार आहे. तेव्हा आता जर नाही निब्बाण प्राप्त झालं तर काहीतरी हे करावं लागेल. तेव्हा अशा रीतीने जरी वेळ कमी का असेल तरी आज या ठिकाणी आर्यजींनी हा फार मोठा असा
भव्य दिव्य असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। तेव्हा आजच्या या विषयाला धारे इति धम्मा, धारे इति धम्मा, धम्म धारण करण्याची ही प्रक्रिया, धम्म धारण करण्याच्या या प्रक्रियेमध्ये धम्म धारण कराल अशी आजच्या प्रसंगी आशा व्यक्त करतो आणि बुद्धाप्रती, धम्माप्रती, संघाप्रती आपला आदरभाव अधिकपणे दृढ कराल अशीही आशा व्यक्त करतो आणि आजच्या या छोट्याशा विषयाला आरामविराम देत असतानाच सबितियो विवाजन्तो सब्बरोगो विनाशतो माते भवन्तं करायो सुखी दीर्घायिको भवतो सर्वमङ्गलं रक्षन्तो सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सर्वधम्मानुभावेन सर्वसंघानुभावेन सदा सोथी भवन्तु ते। साधु साधु साधु। ओ हवे तहिरो भिक्खु योजन्ति बुद्ध शासने सो इमं लोकं पभासेति अब्धामुत्तो वचन्दिमा। विश्व शांतिदूत महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध तथागतांचा सुविख्यात महान असा सद्धम्म, त्या सद्धम्माचा प्रचार प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ या महान त्रिरत्नास त्रिवार अभिवादन। ज्यांनी स्वतःची सनातन धम्माला दान करून खऱ्या अर्थाने लोकांचा आणि मनुष्यांचाही प्रिय झाला, देवानाम प्रियदर्शी धम्मनायक महान सम्राट राजा अशोक 20व्या शतकातील युगंधर युग पुरुष, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, देवमित्र अनागारी के धर्मपाल परम पावन दलाई लामा या सर्व विभूतींना अभिवादन करून आज गेल्या 5 ते 6 दिवसापासून या धम्म वर्गाचं आयोजन आणि या कार्यक्रमाच्या मुख्य आयोजिका आमच्या भगिनी धम्म सिस्टर आर्या बुद्धकन्या थेरी, त्यांच्याच निमंत्रणाला मान देऊन आदरणीय भिक्खू संघ भिक्खुनी संघ इथे उपस्थित झाला। या भिक्खू संघामध्ये
ज्येष्ठ पूज्य भदंत नागघोष महाथेरो, पूज्य भदंत डॉक्टर हर्षबुद्धी महाथेरो, मिलिंद कला महाविद्यालय औरंगाबाद, विजय बोधीजी, त्याचप्रमाणे आर्या अभिज्ञाजी, रूपनंदाजी आणि आमच्या कारंजच्या सगळ्यात भिक्खुनी संघामध्ये सिनियर असलेल्या भिक्खुनी, पारमिताजी, उपस्थित सर्व बौद्ध उपासक उपासिका, बालक तथा बालिकांनो, धम्माचा वर्ग घेणं ही किती एक काळाची मोठी गोष्ट आहे. याच भारत भूमीतला धम्म महान सम्राट राजा अशोकाच्या काळामध्ये सर्व एशियामध्ये तो धम्म पोहोचला. अशोकाच्या प्रयत्नाने, प्रचारकाच्या प्रयत्नाने, अरहंत भिक्खुनींच्या प्रयत्नाने आज आपल्या भारतातल्या लोकाला तिकडे ट्रेनिंग घ्यायला जावं लागते. कुठे? विदेशात. तिकडं काहीच नाही आहे, सगळं इकडेच आहे, है की नाही? सर्व धम्म कुठला आहे? भारतातला आहे. बुद्ध कुठले आहेत? भारतातले आहे. पण असंही नाही आहे की बा बुद्धाला ज्ञान प्राप्त भारतात झालं, समजा जन्म भारतात झाला आणि ज्ञान तिकडे मिळालं की निर्वाण वेगळ्या देशात मिळालं. तिन्ही गोष्टी याच जम्बूद्वीपामध्ये त्या महापुरुषाला त्या मिळालेल्या आहेत. धम्म एवढा महान आहे की आज धम्म शिकत असताना, कोणी शिकवत असताना तो धम्म शिकणं फार महत्वाचं आहे, जरुरी आहे. वेळ देखील कमी आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, माझ्या पालीच्या अभ्यासामध्ये सगळं पालीच आहे आणि इंटरनॅशनल प्रोग्रामला गेल्यामुळे बुद्धगयेला खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटतात आम्हाला तिथे. देश विदेशातल्या भिक्खूकडनं, उपासकांकडनं, फिलॉसॉफरकडनं. तर तथागताचा जो काही धम्म आहे तो 3 गोष्टीमध्ये आहे. तो धम्म किती गोष्टीमध्ये? 3 गोष्टीमध्ये. कोणत्या 3 गोष्टी? धम्म, सद्धम्म, अधम्म. धम्म, सद्धम्म, अधम्म. धम्माचा मार्ग जरी मिळाला तरी तुम्ही सुखी होता, आणि त्या मार्गाने गेल्यानंतर तर मग किती सुखी होसाल तुम्ही. पण काय आहे? धम्म, सद्धम्म आणि अधम्म. म्हणून तुमच्या माहितीसाठी सांगतो, तथागताच्या काळामध्ये तथागताने हे बुद्धवचन म्हटलेलं आहे. कोणतं? इदं पेचती पेच तपती. बुद्ध काय म्हणतात बघा? विदं पेचती पेच तपती पापकारी उभयं तपती सो तपती दुर्गती गतो. काय म्हणतात बुद्ध? इदं पेचती पेच तपती पापकारी उभयं तपती सो तपती दुर्गती गतो. मी माझं नेतृत्व स्वीकारलं पाहिजे, मला मानलं पाहिजे लोकांनी जास्त, आणि बुद्धानंतर मग मीच असलो पाहिजे. म्हणजे मग लोक अधम्माच्या रस्त्याने का जाईना? काय म्हटले बुद्ध? इदं पेचती पेच तपती पापकारी उभयं तपती सो तपती दुर्गती गतो. पाप करणाऱ्याला काही शरम वाटत नाही, उत्तप्प वाटत नाही. पालीचे शब्द इथे म्हणजे लाज, लज्जा. पण त्यांना माहित नाही त्याचं बेनिफिट कशा पद्धतीने मिळतंय. मग असंच देवदत्ताला असं वाटायचं. देवदत्ताला उद्देशून ही गाथा बुद्धाने म्हटलेली आहे. कोणती? इदं पेचती पेच तपती पापकारी उभयं तपती सो तपती दुर्गती गतो. देवदत्ताचं पाप हे परिपक्व न झाल्यामुळे एवढा मजा मारू लागला तो. कशी मजा मारू लागला? की बुद्धांनी मला संघाचा प्रमुख केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? प्रमुख. आणि मी बुद्धाच्या जवळचा असताना सुद्धा
बुद्ध मला जसा पाहिजे तसा मान देत नाही. आणि यांच्या संघामध्ये तर ब्राह्मण लोकांना पहिलं आणि दुसरं स्थान आहे. नाही, संघ सेनापती तेच आहे, प्रमुख तेच आहे. पण मी रक्ताचा असताना, मी नातेवाईक असताना सुद्धा बुद्ध मला संघाचा प्रमुख बनवत नाही. बुद्धानी अशीच गाथा म्हटली काही. त्या बुद्धाला माहिती होते याचा वर्तमान, भूत आणि भविष्य देखील. बुद्धांनी जर त्यांच्या नंतर संघाचा प्रमुख व्यक्ती जर देवदत्ताला उदाहरणार्थ केलं असतं तर संघ एवढा अधोगतीने गेला असता, खूपच अधोगतीने गेला. आणि धम्मामध्ये धम्म आणि सद्धम्म नांदल्यापेक्षा अधम्मच जास्त नांदल्या गेला असता. आणि हे बुद्ध वचन लोकाला जास्त कळालं सुद्धा नसतं. बुद्धांनी साफ नकार दिला, तुला मी संघाचा प्रमुख कदापिही करू शकत नाही. तुम्हाला माहित आहे, एखाद्या व्यक्तीनं आपण जर म्हटलं की मला असा पद्धतीने तो सन्मान दे किंवा ते पद मला दे, नाही दिलं तर मग किती प्लॅन तयार होतात तिथे. बुद्धाचेच प्लॅन सांगतो तुम्हाला. देवदत्ताला नकार मिळाल्याबरोबर देवदत्तानी पहिला प्लॅन केला. कोणता प्लॅन केला? बुद्ध ज्या कुटीत राहायचे राजगृहाला, तिथे 2 माणसं पाठवले तलवार घेऊन बुद्धाला मारायला. बुद्ध एकदा मरण पावले की संघाचा मग मनमानी मीच आहे, जे कोणी आहे. आणि मग त्यावेळेस ते दोन्ही लोक बुद्धाकडे गेल्यानंतर, बुद्धाच्या जवळ गेल्यानंतर, तुम्हीच सांगा बुद्धाला मारू शकतील का ते? अरे बुद्धानीच कधी कोणाला मारलं नाही तर ते बुद्धाला मारतील तरी कसे? ते बुद्धाचे उपासक बनले तिथे. त्यानंतर देवदत्ताने अजातशत्रू सोबत आपला जुगाड लावला, जरा मैत्री केली आणि सगळ्याला सांगितलं एक दिवस राजदरबारामध्ये अशा पद्धतीची मीटिंग भरल्या गेलेली आहे. राजाने तुम्हा सर्वांना आदेश दिलेला आहे, तुम्हाला राजदरबारात बोलवलेलं आहे. आणि मग तो त्या हत्तीला नसली वस्तूचं पे पाजून देते आणि बुद्धाच्या दिशेने सोडते. बुद्ध ज्या दिशेने येत असतात चारिकेसाठी राजगृहामध्ये, आनंद समोर असतात, बुद्ध पुन्हा समोर जातात, आनंद पुन्हा समोर. भगवान तो हत्ती तुम्हाला चिरडेल, भगवान मारेल, भगवान बुद्धाला माहिती होतं. भगवान बुद्धाला आपल्या मैत्रीबद्दल आणि करुणेबद्दल खूप मोठा 200 नाही 501% विश्वास होता. या पृथ्वी तलावरती मी कोण्याच प्राण्याचे नुकसान केलं नाही म्हणून नालागिरी, हत्तीच काय, असे किती हत्ती आले तरी काही टच सुद्धा करू शकत नाही म्हणा. आणि शेवटी तोच देखील एवढी दारू पिऊन असलेला, धुंद अवस्थेत असलेला हत्ती सुद्धा बुद्धासमोर येऊन नतमस्तक झाला. अरे 2 माणसं मारू नाही शकले, ते हत्ती मारू नाही शकला. देवदत्तानी आता शेवटची आयडिया केली. भल्ला मोठी एक शिळा, पहिलं जे शील आहे ना तर त्याला दगड म्हटले जात आहे, आणि दुसरं जे शील आहे सी, बौद्ध धर्मात शाळेच्या शेला आणि षटकोनाच्या शेला पाली भाषेत काही महत्व नाही, सश्याच्या सहला महत्व आहे. ते स म्हणजे सी म्हणजे सील होते, जीवन जगण्याचा मार्ग होते. आणि मग एवढी शिळा भगवंताच्या दिशेने ढकलून दिली. भगवंताला थोडीशी जखम झाली. उजव्या पायाच्या अंगुठ्याला ते लागलं छोटस. जीवकाने त्यांचा दवाखाना केला तरी सुद्धा भगवंतानी त्याला एका शब्दानं सुद्धा दुखवलं नाही. भगवंत जाणून होते, इदं पेचती पेचतपती पापकारी व्यंगतपती, हा जे काही करू लागलेला आहे हे खूप वाईट कृत्य करू लागलेला आहे. एकदा ना एकदा या गोष्टीचं याला बेनिफिट मिळणार आहे, याला पश्चाताप करावं लागणार आहे, याला रडावं लागणार आहे, याला भयभीत व्हावं लागणार आहे. पण कर्म याला सोडणार नाही. तू रडला तरी सोडणार नाही, तू भयभीत झाला तरी सोडणार नाही. तू इकडे तिकडे या राज्यातून त्या राज्यात पळून जरी गेला तरी तुला तुझं कर्म सोडणार नाही. आणि मग हे 3ही कामं त्यांनी केल्यानंतर एक दिवस असाच वर्ग भरल्या जाते श्रावस्तीमध्ये.
आनंद भिक्खू त्या चांगल्या भिक्खूला शिकवतात आणि देवदत्त झोपल्यानंतर तिथे जातात. देवदत्ताच्या सानिध्यात राहणारे सगळे या गाथेप्रमाणे आचरण करणारे ते म्हणजेच अधम्माचं आचरण करणारे ते लोक. आणि त्यावेळेस आनंद म्हणतात आणखीनही संधी गेली नाही, आणखीन वेळ गेली नाही, तुम्ही तुमची चुकी कबूल करा आणि हा अधम्माचा मार्ग सोडा. तुम्ही धम्माच्या आणि सद्धम्माच्या रस्त्यावर या. आणखीन तुम्ही त्या पापातून वाचाल, तुम्ही या कृत्यातून वाचाल, तुम्ही या अपाय अधोगतीतून वाचाल तुम्ही. काही लोक जातात, काही भिक्खू, पण जे लय पक्की असतात ते देवदत्ताचे, म्हणजे देवदत्ताची चाकरी करणारे असतात ते. आणि शेवटी ते मात्र देवदत्तासाठी थांबतात बिचारे ते. आणि मग देवदत्ताच्या मनामध्ये एक शंका निर्माण होते. जसं झोपेतून उठतात की देवदत्त बघतात की बाबा इथे तर कोणीच नाही आहे. त्याला एवढा भयंकर राग येतो अर्धे भिक्खू व आनंद सोबत गेल्यामुळे. आणि मग देवदत्त एवढा चवताळतो, एवढा भयानक राग येतो बुद्धाबद्दल. पण क्षणातच त्याच्या चित्तामध्ये प्रज्ञा जागते, मैत्री जागते, त्याच्या चित्तात करुणा जागते. अरे किती महामूर्ख आहे म्हणते मी. बुद्धानी पहिल्या वेळेस मी बुद्धावर 2 लोक मारायला पाठवले, तरी बुद्धानी मला एवढ्याशा गोष्टींनी दुखवलं नाही. नालागिरी नावाचा हत्ती पाठवला, तरी बुद्धानी मला दुखवलं नाही. त्यानंतर दगड त्यांच्या अंगावरती टाकला ज्या दिशेने ते येत होते जेणेकरून बुद्ध मरावे, तरी बुद्धाने मला एका शब्दाने दुखवलं नाही. दुसरा व्यक्ती असता तर किती मोठा वाद झाला असता, झगडे झाले असते, कदाचित मला त्यांनी मारलं सुद्धा असतं. पण बुद्ध किती महान करुणावान आहेत, महान मैत्रीवान आहेत. खरोखर आपलाच मार्ग चुकीचा आहे. देवदत्ता आता तू जा आणि श्रावस्तीमध्ये जेतवनामध्ये जाऊन आपल्या कृत्याची माफी माग तिथे जाऊन. पण शेवटी देवदत्त आणि त्याचे पहारेकरी त्याला घेतात पालखीमध्ये आणि बसून आणतात. जेतवनाच्या पहिल्याच दरवाजामध्ये येत असताना जमीन फाटते. तुम्ही 2-3 दिवसा पहिले बघा ब्रह्मदेशामध्ये एवढा मोठा महान भूकंप आला. काही लोकांचे कॉल आले मला, म्हणे भंतेजी आपण चांटिंगला आणि आंदोलनाला नंतर दान देऊ लागल तर, पण पहिले म्हणे जे लोक भूकंपामध्ये बेघर झालेले आहेत म्हणे. मी म्हटलं आपण बुद्धगयेमध्ये हे दान पाठवू, बुद्धगयेतून ते दान ब्रह्मदेशामध्ये सुखरूपपणे पोहोचेल, याच्यात शंका नाही म्हटलं. तर जसं भूकंपाने किती मोठी जमीन फाटली ना, हे तर तुम्हाला डोळ्यात दिसते. अशीच जमीन देवदत्ताने जसा जेतवनामध्ये प्रवेश केला तशीच जमीन फाटते. आणि फाटल्यानंतर देवदत्त आणि त्याचे 4 लोक कुठं जातात, जमिनीत काढले जातात. आणि मग बुद्ध म्हणतात, पहिले तर भिक्खू असे भयभीत होतात, भगवान तुम्ही लपा, भगवान देवदत्त तुम्हाला मारायला येत आहे भगवान. भगवान बुद्धाला माहिती असते की ह्या जेतवनाची पायरी ओलांडून इकडे येऊ शकत नाही, याचे कर्म आता भरलेले आहेत, समाप्त झालेले आहेत. आपण म्हणतो ना, अहो काय राजो आताच तर तो माणूस भेटला होता, काय राजो आताच ती भगिनी भेटली होती, तिकडे जाऊन अटॅक आला हो, तिकडे जाऊन म्हणजे ऍक्सिडेंट झाला हो, तिकडे जाऊन ठेस लागली हो, तिकडे जाऊन उन्हात पडला हो, मेला हो राजो. पण आपण काय कर्म सिद्धांताचा जिंदगीभर अभ्यास करत नाही. जेही होते ते कर्माने होते. आपला जन्म सुद्धा झाला तो कर्माने झालेला इथे. आणि म्हणून त्याला असं वाटते की आता मी माफी मागितली पाहिजे, भगवान मोठ्या अंतकरणाने मला माफ करतील. पण हा निसर्ग त्याला माफ करण्याची सुद्धा, माफी मागण्याची सुद्धा संधी देत नाही. म्हणून बुद्धांनी गाथा म्हटली, इदं पेचती पेच तपती पापकारी उभयंतपती सो तपती दुर्गती गतो. पाप करणारा व्यक्ती वर्तमान काळात पश्चाताप करतो, भयभीत होतो, तो दिख्खी खिन्न रडतो पडतो. भूतकाळात आणि भविष्य काळातही त्याच्यावर तीच वेळ येते आणि शेवटी तो अधोगतीला प्राप्त होतो. आणि म्हणून आपण हा अधम्माचा रस्ता सोडून नेहमी सधम्माचा रस्ता पकडला पाहिजे.
त्यानंतर धम्माचा रस्ता पकडला पाहिजे. आज इथे तुम्हाला आमच्या धम्म सिस्टर आर्या बुद्धकन्या फेरी यांनी तुम्हाला इथे धम्म शिकवला, धम्म वर्ग घेतला. शेवटचं एकच सांगेल, भगवान बुद्ध 7 वर्षानंतर आपल्या कपिला वस्तूमध्ये आले. किती? 7 वर्षानंतर. आणि 7 वर्षानंतर आल्यानंतर मानव कल्याणासाठी जर या संसारामध्ये कोणी ग्रहत्याग केला असेल तर तो सिद्धार्थ गौतमाने केला, रामाने नाही. सगळं चोरून घेतलं इकडलं तिकडं. आणि तुमच्यात आता ती हिंमत असली पाहिजे. आलं का लक्षात? 7 आणि 7 14 सिद्ध, बरोबर. म्हणजे इकडे यशोधरा 7 वर्षापर्यंत तप करत बसली. माझ्या पतीने मुंडन केलेलं आहे, माझ्या पतीने अलंकार त्यागलेले आहे, माझे पती फक्त आता एकच टाइम भोजन घेत आहे. बघा बरं किती मोठा त्याग आहे. यशोधराने तसंच केलं. यशोधराचं किती महान उपसुद होत होते. सिद्धार्थ गौतमानी करत जीवनामध्ये मेकअप नाही केला, तसाच यशोधरेनं तिकडे बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतरही सुद्धा यशोधरेचं तो उपसद निरंतर चालूच होतं. तिने आपले अलंकार काढून ठेवले, एवढे मौल्यवान केस सुद्धा तिने त्यागले. फक्त राहुलाचा आणि शुद्धोधन आणि गौतमीचा ती व्यवस्थित सांभाळ करत होती, उपसताच्याच पालनामध्ये होती ती. आणि शेवटी भगवान बुद्ध 7 वर्षानंतर आल्यानंतर भगवान बुद्धाचा एवढा सन्मान केला कपिला वस्तू आल्याने. रात्र आणि दिवस असा केला, म्हणजे एवढे दिवे लावले तिथे. आलं का लक्षात? पूर्ण उजेडच उजेड जिकडे तिकडे. आणि त्यावेळेस भगवान बुद्ध मग गणुरियाला थांबले. दुसऱ्या दिवशी कपिला वस्तूत गेले, चारिका केली. तर बघ त्यावेळेस राजा शुद्धोधनाला राग आला. आणि राग आल्यानंतर त्यांनी असं सांगितलं, हात पकडतात जाऊन चारिका करताना त्या गल्लीमध्ये जाऊन. तर भगवान बुद्धाला म्हणतात, तू आज देखील विसरत आहे, तू या कपिला वस्तूचा आज देखील राजा आहे. तर त्यावेळेस भगवान बुद्ध म्हणतात, महाराज मी तुमचा पुत्र राहिलेला नाही आहे, मी बुद्ध आहे. तुम्ही तुमच्या क्षत्रिय धर्माचं पालन करावं, मी माझ्या धर्माचं पालन करतो. मी माझ्या धर्माचं पालन करतो. एच बुद्धा अतीताच एच बुद्धा अनागता पच्चुपन्नाचे बुद्धा अहम वंदामी सबदा. भंते विजय बोधीनी यांनी सांगितलं किंवा 28 वेळा इथं हे झालेलं आहे. जेवढे 28 बुद्ध होऊन गेले, तर प्रत्येक बुद्धाला प्रत्येक बुद्धाच्या इतिहासाप्रमाणे आपलं जीवन जगायला जात असते. आणि मग भगवान बुद्धाने चारिका ही आपल्या अगोदरच्या बुद्धाची परंपरा पालन करण्यासाठी केली. त्याच्यानंतर यशोधरा महालात गेल्यानंतर यशोधरा संकल्प करते, भगवान बुद्धाच्या मनात जर माझ्याबद्दल थोडंसं प्रेम असेल तर भगवान बुद्ध मला स्वतः भेटायला येतील. आजची भगवती थांबू शकते 2-3 तास आपल्या मिस्टरला सोडून? सांगा मला, थांबू शकते का? आता तर मोबाईलची दुनिया आहे, लगेच फोन. काऊन? घराचा रस्ता दिसून नाही लागला? तो महापुरुष तर 7 वर्ष कशाला म्हणतात? यशोधरीने बघितलं सुद्धा नव्हतं, मोबाईल नव्हते, लाईन नव्हती. बुद्धाच्या बुद्धाची वाट बघत बघत ती परीक्षा करत होती बिचारी. आणि बुद्ध जसे कपिला वस्तू येतात, तिच्या आनंदाला आता थारा राहिला नव्हता. आणि जेव्हा भगवान बुद्ध तिच्या महालात जातात, सारीपुत्त आणि मोगल्यांना सांगतात, हे माझ्या पुत्रांनो, माझ्यातली अविद्या नष्ट झालेली आहे, माझ्यातली तृष्णा नष्ट झालेली आहे, पण यशोधरीची तृष्णा नष्ट झालेली नाही आहे. कदाचित आनंदाच्या भारात मला ती कवटाळू शकेल, मला हक्क करेल, तुम्ही तिला रोकायचं नाही आहे म्हणे. शेवटी धर्मपत्नी आहे ती, आहे की नाही? मग महामुघलाने सारीपुत्त रोकत नाही तिला. भगवान बुद्धाला म्हणून पाहते यशोधरा आणि त्यांच्या चरणावरती डोकं ठेवून ठसा ठसा रडते ती बिचारी. साधी गोष्ट थोडी आहे. बुद्ध जे मिळालेलं आहे तिच्या त्यागाचं फळ म्हणजेच बुद्ध आहे. आणि म्हणून आपण, तुम्ही इथे तर जास्त महिला आहेत, तर महिलांनी खूप धम्माचा अभ्यास केला पाहिजे. तर त्यावेळेस भगवंत ज्या
दुसऱ्या महालामध्ये भोजन केल्यानंतर भेट घेतल्यानंतर बसतात. तर राहुलानी तर कधी आपल्या धम्मवान पित्याला बघितलंही नसते. त्याला तर असं वाटते शिदोधन आणि गौतमीच माझे माता पिता आहे. त्याचा काही दोष आहे? त्याने बघितलंच नाही. आणि मग यशोधरा म्हणते नरसिंह गाथा वाचा जरा, तुम्ही वाचन करा, प्रत्येक गोष्टीची चिरफाड करा आणि प्रत्येक गोष्टीचं वर्णन करते. अरे ज्या सगळ्या पुरुषामध्ये जो शांत गंभीर दमनशील आणि सगळ्या पुरुषामध्ये उठून दिसते, जो शाक्य सिंहासारखी ज्याची छाती आहे आणि सगळ्यात उत्तम असा पुरुष दिसतो, तो तुझा पिता आहे, जा आणि वारसा हक्क माग. तर त्यावेळेस राहुल जातात आणि वारसा हक्क मागतात. तर त्यावेळेस भगवान बुद्ध म्हणतात तुम्हे हि किच्चंग अपहतं आखातारो तथागता. काय म्हणतात बुद्ध? तुम्हे हि किच्चंग अपहतं आखातारो तथागता. जगातला पहिला बाप आहे. नाहीतर मी तर ग्रहत्याग केला, मी राज्यत्याग केला, एवढी ऐश्वर्यराय सुष्मिता सेन प्रियंका चोपडापेक्षा सुंदर माझी पत्नी सोडली रे. निदान तू तरी बाबा संसार कर, नाही आहे की नाही? तर बुद्धाने हा विचार नाही केला. बुद्ध वास्तविक पाहता कपिला वस्तूचे राजा राहुलाला करू शकले असते, किंवा त्याला जेव्हा त्याचा नंबर येईल तेव्हा तुम्ही त्याला राजा घोषित करा डायरेक्टली, ते जर योग्य वाटत असेल तर. पण बुद्धाने तसं केलं नाही. हे माझ्या प्रिय पुत्रा, मी तुझाच धम्मवान पिता आहे. बुद्धाचे वाणी बघा, मी तुझाच पिता आहे, पण मला तू वारसा हक्क मागत आहे. मला तुला देण्यासाठी हिरे माणिक जडित रत्न सोनं नाणं काहीच नाही आहे, पण त्याच्याही पेक्षा महान आहे. त्याच्यापेक्षा महान काय आहे? बघ, धम्म आहे त्याच्यापेक्षा महान. आणि म्हणून बुद्धाने तुम्हे हे किच्चंग अपतंग आखातारो तथागता, मी सांगितलेला धम्माचा जर स्वीकार करशील तर तुझं कल्याण होणार आहे. राहुल विचार करत नाही. राहुल 7 वर्षाचं बाळ असते, नकळत होकार देऊन टाकते. आणि मग जगातला पहिला व्यक्ती आहे बुद्ध, की ज्याने यही सुखाची प्रॉपर्टी दिली नाही, तो दुःखातून दुःखमुक्त होण्याची प्रॉपर्टी आपल्या लेकराला दिली. आपल्या लेकराला आपण धम्म दिला पाहिजे, धम्म शिकवला पाहिजे. आणि म्हणून बुद्धांनी आपल्या लेकराला स्वतःच्या धम्म दिलेला आहे की नाही? आणि म्हणून आपण देखील आपल्या लेकराला धम्म दिला पाहिजे. आता कसं वेळ कमी असल्यामुळे मी तुम्हाला प्रश्न विचारू नाही शकत, है की नाही? कारण मी या भूमीतला पुत्र आहे. कारंजा ही माझी भूमी आहे. याच कारंजामध्ये 2006-07च्या दरम्यान संगबोधी भंतेजीने मला दीक्षित केलं होतं. पूज्य भदंत हर्षबोधी आहेत डॉक्टर, त्यांना ते म्हणाले होते की अरे याच्या अंगावर म्हणे हे टी शर्ट म्हणे चांगलं दिसू लागलं, जीन्स पॅन्ट, आणि हे मोठाले तेरे नामचे केस, हा मुलगा कापल का म्हणे? ही माझी भूमी आहे, ही माझी दीक्षा भूमी आहे. ही मला माझी परोजा याच गौतम नगरच्या बुद्ध विहारामध्ये, फक्त जीवनामध्ये 18-20 वर्षाच्या जीवनामध्ये फक्त मी तिथं 3 वेळा गेलो. आपुलकी नाही वाटली, मग बस झाली आपली दीक्षा. आणि म्हणून कारंजाचे लोक तसे धार्मिकवान आहेत. आणि माझी धम्म सिस्टर एवढी टॉपची भिकुणी तुम्हाला प्राप्त झालेली आहे, सुशिक्षित आहे, शिकलेली आहे आणि आचरणशील आहे. मी लहानपणापासून त्यांना बघतो की भारतामध्ये मी पूर्ण भारतात फिरतो. भारतातल्या सगळ्या भिक्खू संघ, भिकुनी संघ मला टॉपचा माहीत आहे. आणि नेहमी बुद्धगयेमध्ये इंटरनॅशनल प्रोग्राममध्ये गेल्या 5 ते 6 वर्षापासून आपल्याच विदर्भाच्या मदतीने जागतिक प्रोग्रामला मी मदत करतो. माझं आव्हान आहे त्या प्रोग्रामचा एक सदस्य या नात्याने, तुम्ही सुद्धा 2025च्या 2 डिसेंबर ते 12 डिसेंबर चांटिंगचा प्रोग्राम राहते. त्रिपिटकाचं 10 दिवस वाचन असते तिथे. आणि यावर्षी भारत देश त्याचं नेतृत्व करत आहे. त्याच्यामध्ये तब्बल 15 देश आहे. तुम्हाला सांगतो जाता जाता धम्मदेशना समाप्त करतो, वेळ कमी आहे. नेपाळ, भूटान, बांगला, श्रीलंका,
थायलंड, म्यानमार, लाओस, कोरिया, व्हिएतनाम, तायवान, सिंगापूर, मलेशिया, कंबोडिया, अमेरिका आता यावेळेस आला त्याच्यामध्ये. तर एवढे सगळे जे आपल्याला बाबासाहेबांच्या विचाराला अभिप्रेत असलेला हे सगळे संघ आहेत. हे महायान नाही, हे हीनयान आहेत. बुद्धीला पटणारा धम्म त्यांच्याकडे आहे, शुद्ध स्वरूपातला धम्म त्यांच्याकडे आहे. आणि म्हणून तुम्ही देखील त्या प्रोग्रामला यावं आणि तुमच्या घरून